1008 श्री गुरुचरित्र सारामृत पारायण व श्री गुरुचरित्र कथामृत सप्ताह सोहळ्याला सुरुवात। गुरुतत्व प्रदीप नांदेड आयोजित 1008 श्री गुरुचरित्र सारामृत पारायण व श्री गुरुचरित्र कथामृत सप्ताह सोहळ्याला आज नांदेड येथील भक्ती लॉन्स येथे सुरुवात झाली। यात पारायण प्रमुख वाचक गुरुमाय श्री क्षेत्र दत्तधाम परभणी येथील सौ मानसी मकरंद वैद्य व कथाकार परमपूज्य मकरंद महाराज पीठाधिपती श्री क्षेत्र दत्तधाम परभणी हे असणार असून यात महिला व पुरुष मिळून असे 2500 वाचक पारायणाला बसले आहेत। या भव्य पारायण व कथामृत सोहळा आजपासून सोमवार दिनांक 7 जुलै 2025 पर्यंत हा सोहळा चालणार आहे। आज गुरुतत्व प्रदीप नांदेडच्या वतीने 1008 पारायणाच्या 11 पारायणाच्या मालिकेत 8वं पुष्प आज आपल्या नांदेड नगरीमध्ये सुरुवात झालेली आहे। या 8व्या पुष्पाला आणि नांदेडकरांनी जो वाचनाकरता भरभरून प्रतिसाद दिला, साधारण 2000 पेक्षा जास्त वाचक या पारायणामध्ये सहभागी झालेले आणि आजपासून हा आनंद उत्सव असाच अजून 7 दिवस चालणार। गुरुदत्त प्रदीप आणि अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ यांनी जो आज हा उपक्रम राबवलेला आहे हे 8वं पुष्प आहे आणि जवळपास 2000च्या वर म्हणजे 2200 पर्यंतचे वाचक हा एक अतिशय बाबांच्या याच्यामध्ये एक विक्रम म्हणावं लागेल, कारण बाबांचं जे हे आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्यांचं नाव ऐकून वाचक हे आलेले आहेत, याचा नांदेडकरांना अभिमान आहे। आणि बाबांनी नांदेडसाठी वेळ दिला आणि आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर तुम्ही बघितलं असाल की दोन्ही हॉल भरलेले आहेत आणि तुंबड उडाली म्हणेल असं म्हणतात। धार्मिकतेचा हा पूर आल्यासारखा आहे। अतिशय चांगलं वातावरण आता अजून 7 दिवस आहे, सोमवार ते सोमवार आहे। अजूनही कोणते वाचक काही राहिले असतील तर बाबांच्या परवानगीने मी असं विनंती करतो की ज्यांना यायचं असेल त्यांनी उद्या यावं। त्याच्यानंतर कोणालाही परवानगी देण्यात येणार नाही, कारण ऑलरेडी भरपूर गर्दी झालेली आहे। आणि नांदेडकरांचं मी बाबाच्या वतीने आमच्या सगळ्या टीमच्या वतीने बाबांच्या आम्ही जेवढे कार्यकर्ते आहोत त्यांच्या वतीने मी नांदेड नगराचे आभार व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।